28 जानेवारी 1997 ठाण्यात माझा जन्म झाला. साधं आयुष्य पण मोठी स्वप्न. त्यानंतर सेमी इंग्लिश मीडियममध्ये माझं शिक्षण झालं. ध्येय अजूनही क्लिअर नव्हतं. 10वी पास झालो, पण पुढचा रस्ता अजूनही दूर होता. मोठा निर्णय घेतला कम्प्युटर इंजिनियर होण्याचा. पण काय करू? केटी, ड्रॉप, पुन्हा केटी, पुन्हा ड्रॉप. सगळे पुढे गेले, मी मात्र तिथेच अडकलो. 3 वर्षांचा कोर्स 6.5 वर्ष चालला. लोकांना वाटलं मी वेळ वाया घालवतोय, पण त्या 6.5 वर्षांनी मला आयुष्याचं गणित सोडवायला शिकवलं. शेवटी 6.5 वर्षांनी 2019मध्ये मी डिप्लोमा कंप्लीट केला. उशिरा का होईना, पण मी जिंकलो. ही लढाई माझ्यासोबतच होती. लोक काय म्हणतील हा विचार सोडला. आता पुढे काय करायचं हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला. मग ठरवलं. त्यानंतर मी 12वी करण्याचा निर्णय घेतला, कारण की मला काहीतरी वेगळं करायचं होतं. 12वी पास केली. मग आता ठरवलं की आपण ग्रॅज्युएशन करून कोणत्या तरी अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून UPSCची तयारी करायला सुरुवात केली. 3 ऑक्टोबर 2022ला विप्रोमध्ये जॉब लागला. अभ्यास करायचं तर होतं, पण वेळ मात्र नव्हता. करणार काय? जबाबदाऱ्या अंगावर पडल्या. त्याचबरोबर विप्रोमध्ये 3.5 वर्ष काम करून वाट काहीतरी दुसरा रस्ता दाखवत होती. पुढे एक्सेंचर या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन तिकडे माझं सिलेक्शन झालं. पण जिद्द काहीतरी वेगळं आणि रस्ता कुठेतरी वेगळीकडे घेऊन जात होता. तेव्हा मी ठरवलं की मला काहीतरी बिझनेस करायचा आहे. त्यामुळे मी खूप सारा विचार करून 12 एप्रिलला मी माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेतलं आणि टेम्पो ट्रॅव्हलर घेण्याचा निर्णय घेतला. पहिली राईड आणि पहिली भीती की हे जे करतोय ह्याच्यात यश येईल का नाही हा विचार न करता आयुष्याची सुरुवात केली. आज काही जण मला म्हणतात की तू तर ड्रायव्हर बनणार आहेस का? पण मी त्यांना म्हणालो, ड्रायव्हर आणि मालक हा कोणी वेगळा नसून दोन्ही ही मीच आहे. जरी मी माझ्या जर्नीचा ओनर आहे, तरी माझ्या ड्रीम्सनी मला थांबवलं नाही. त्यांनी मला तयार केलं. लेट झालं तरी चालेल, पण आपले विचार थेट स्वप्न साक्षात उतरवण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी. मी माझं स्वप्न आणि माझा रस्ता जिथे नेईल तिथे यशस्वी कसा करायचा हे मी माझं केलं. तुम्हीही तुमचा यश, तुमचा रस्ता आणि तुमचा मार्ग तुम्ही काढून तुम्ही देखील यशस्वी व्हा. हा होता माझ्या आयुष्याचा आत्तापर्यंतचा सर्व प्रवास. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हा तर माझा प्रथम व्हिडिओ आहे. बोलण्यामध्ये खूप साऱ्या चुका झाल्या असतील, पण मी नवीन असल्यामुळे मला माफ करा. पुढचा व्हिडिओ अजून छान असेल आणि त्यात काहीतरी नवीन असेल. हा माझा प्रेरणादायी प्रवास. जर तुमच्या अपयशाला घाबरू नका. अपयशाच्या हाताला हात धरून वरती जावा. अपयशातून शिका आणि पुढे जावा. हेच मी माझ्या आयुष्यात केलं. तुम्ही देखील हेच करा आणि यशस्वी व्हा. यशस्वी होणं म्हणजे अपयशावर मात करणं, हेच म्हणजे यशस्वी होणं.